योहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 3. सार्दीस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. सार्दीस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ परमेश्वराचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे, तरी तू मेलेला आहेस हे मला ठाऊक आहे. तू जागृत हो आणि जे मृतवत होऊन राहिले आहेत ते स्थिर कर, कारण तुझी कृत्ये माझ्या परमेश्वराच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या दिसण्यात आली नाहीत. यास्तव तू कसे घेतले व ऐकले याची आठवण कर, ते राखून ठेव व पश्चाताप कर, कारण जागृत न झालास तर मी चोरासारखा येईन. मी कोणत्या घटकेस तुझवर येईन हे तुला कळणार नाही. तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाहीत अशी थोडकी नावे सार्दीस येथे तुझ्याजवळ आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील, कारण ते लायक आहेत. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनी पुस्तकातले त्याचे नाव खोडणारच नाही. माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करून घेईन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. फिलाडेल्फिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. फिलाडेल्फिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. फिलाडेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य असून ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही, आणि जो बंद करतो आणि कोणी उघडीत नाही, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझपुढे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्याने बंद करवत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाम नाकारले नाही, हे मला ठाऊक आहे. पहा, जे सैतानाच्या धर्मसभेचे असून आपणाला यहुदी म्हणवितात, पण तसे नाही, ते खोटे बोलतात. त्यापैकी काही तुला देईन. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ नमन करतील व मी तुझवर प्रीती केली आहे हे समजून घेतील, असे मी करीन. तू माझे धीराचे वचन राखिले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षा प्रसंगापासून मीही तुला राखीन. मी लवकर येतो. कोणी तुझा मुकुट घेऊ नये म्हणून जे तुझे आहे ते दृढ धरून राहा. जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या परमेश्वराच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तेथून कधी बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या परमेश्वराचे नाम, स्वर्गातून माझ्या परमेश्वरापासून उतरणारे नवे यरुशलेम, माझ्या परमेश्वराचे नगर याचे नाम आणि माझे नवे नाम लिहीन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. लावदिकिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. लावदिकिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. लावदिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आमेन, जो विश्वासू व खरा साक्षी, जो परमेश्वराच्या दृष्टीचे आदिकरण, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस, हे मला ठाऊक आहे. तू शीत किंवा उष्ण असता तर बरे होते, पण तू तसा नाहीस. कोंबट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस. म्हणून मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी धनवान आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा नागडा आहेस, हे तुला कळत नाही. त्याकरता मी तुला मसलत देतो की धनवान व्हावे, म्हणून तू अग्नीने शुद्ध केलेले सोने मजपासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे, आणि तुझी दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. जितक्यावर मी प्रीती करतो तितक्याला
त्यांचे अपराध त्यांच्या पदरी घालून शिक्षा करतो. यास्त आस्था धर आणि पश्चाताप कर. पहा, मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याचबरोबर जेवीन आणि तो मजबरोबर जेवील. जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याजवळ बसू देईन. मीही तसा विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलो. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको.